ठाणे शहरामध्ये भाजप शिवसेना शिंदे गटांच्या जनता दरबारावरून राजकारण रंगले असतानाच राष्ट्रवादी अजित पवार गटाने ठाण्यात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबार घेणार असल्याचे जाहीर केले. बुधवारी अजित पवार गटाचे सरचिटणीस नजीम मुल्ला यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या सोडवण्याचं आश्वासन केलं आहे. या जनसंवादाच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. जेव्हा मी नगरसेवक होतो तेव्हा आठवड्यातील 4 दिवस लोकांना महापालिकेत भेटत होतो, पण आता एका आमदाराच्या पोटदुखीने महापालिकेतील गटनेत्यांची कार्यालय बंद झाली. परिणामी यात नागरिकांशी संवाद साधता येत नव्हता असं त्यांनी यावेळी सांगितलं. या आमदाराने तक्रार करून पक्ष कार्यालय बंद करण्याकरिता विधानसभेत प्रश्न उपस्थित केले, त्यातून कार्यालय बंद झाली असा थेट आरोप त्यांनी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचं नाव न घेता केला आहे. तर पुढील आठवड्यामध्ये बुधवारी महापालिकेत आयुक्तांबरोबर बैठक आहे. या बैठकीत विविध महत्त्वाच्या प्रश्नांवरती चर्चा केली जाणार आहे. यामध्ये कळवा येथील 25,000पेक्षा जास्त घरांना मालमत्ता कर नाही, त्यांना मालमत्ता कर लावण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या माध्यमातून लोकांची कामं होत आहेत, त्यांची समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा माझा प्रयत्न असल्याचं नजीम मुल्ला यांनी म्हटलं आहे. बहुत अच्छा कल आपको दिए हम लोग। तो सर नेक्स्ट मुझे वेडनेसडे भी चल जाएगा सर, नॉट इन हरी, बट मैं फिर आप बोल देंगे। आई नो वो कल पता चला रात में खाना खाते वक्त सीएम साहब के पास कधी मस्के साहेब खासदार म्हणून ते आयुक्तांकडे बैठक घेत आहेत. तर लोकांची कामं हे कंटिन्यूस प्रोसेस आहे, होत राहतात. आमच्या तुमच्या मार्फत एवढंच सांगायचं की जे प्रश्न असतील आपले शहरी भागातले, ठाणे महापालिकेच्या हद्दीतले, आपण कधी पण स्वर्गवासी आनंद दिघे साहेबांच्या नावाचा जो हॉल आहे तिथे पहिल्या मजल्यावर आपण 2 ते 6 मध्ये कधी पण येऊ शकतात. आपले प्रश्न ऐकण्यासाठी आणि तत्परे सोडवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी उपस्थित आहेत. माझं एवढंच म्हणणं आहे की देवाने आपल्याला नशीब दिलेले आहेत, 1 लाखाच्या मताने तुम्हाला निवडून दिलेले आहेत. तर जसं आमचं जनसंवाद असतं प्रामाणिकपणे लोक माझे मतदार आहेत का नाही आहेत, कुठल्या प्रभागातले कुठल्या धर्माचे न बघता मतदारसंघाच्या पलीकडे जाऊन आपण लोकांची कामं करायला पाहिजे. आपल्याला देवाने दिलेला ते नशीब आहेत, तुम्हाला ते पदावर बसवलं, तुम्ही पण करावं, तुम्ही पण 4 लोकांची कामं करावी. आमचा हातभार लागेल, शिवसेनेनी करावी, भाजपनी करावं, प्रत्येकाने करावं. हे या कामासाठीच आम्ही निवडून येतो. मोठ्या हृदयाने काम करावं, फक्त ट्विटरवर लोकांना ब्लॅकमेल करण्यापेक्षा लोकांची कामं करावी. मग मी काय म्हणालो, आपल्याला कायदेशीररित्या परवानगीचा विषय नाहीये. हे दालन सचिव विभागाने प्रत्येक नगरसेवकाला इथे बसून आपले लोकांची काय अडी अडचणी असेल बसण्याची एक जागा उपलब्ध करून दिली. ती जागा आम्ही बुधवारच्या वेळी ठरवली आहे, आपसात आम्ही ठरवलंय. त्यांनी पण एक डेल ठरवावी, आम्ही बुधवार आणि शुक्रवार ठरवलंय, 2 दिवस ठरवले. कधी कोणी सांगितलं का नाही आम्हाला थोडासा बसायचं आहे दुसऱ्या दिवशी, गुरुवारी आम्ही बसणार आहे, तुम्ही नका येऊ, आम्ही सहकार्य करू त्यांना. आम्हाला इथं राजकीय आखाडा नाही करायचा आहे. राजकीय आखाड्यासाठी निवडणुका येणार आहे तेव्हा आम्ही त्यांना बघून घेऊ, पण इथे लोकांची कामं आम्हाला करायची, आम्ही सहकार्य करू त्यांना. आम्ही आवाहन केलंय, बुधवारी आमचं आम्ही बसणार आहोत. शिवसेनेने 1 दिवस ठरवलेला आहे, त्यांनी पण 1 दिवस ठरवावं, आम्हाला काही अडचण नाहीये. त्यांनी यावं, बसावं, लोकांची कामं करावी, वेळ द्यावा, आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये.